चिखली येथे रविवार दिनांक 17 एप्रिल रोजी 8 वर्षीय मुलाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली। गुंडाविरोधी पथकाने 48 तासात या प्रकरणाचा छडा लावत मंगळवार दिनांक 19 एप्रिल रोजी एका आरोपीला अटक केली आहे। खंडणीसाठी मुलाचे अपहरण केले व त्यानंतर डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची माहिती यामुळे उघडकीस आली आहे। बपील अहमद रईस लष्कर वय 26 राहणार हरगुडे वस्ती कुदळवाडी चिखली मुळगाव आसाम असे अटक आरोपीचे नाव आहे। लक्ष्मण बाबूराव देवासी वय 8 राहणार हरगुडे वस्ती चिखली मुळगाव राजस्थान असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावरील 83 ठिकाणची सीसीटीव्ही तपासणी करून तांत्रिक विश्लेषण करत संशयित आरोपीला ताब्यात घेतले। त्यांची कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। 8 वर्षीय मुलाच्या आईवडिलांकडून 1 लाख रुपये खंडणी मागण्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण करून त्याला पत्राच्या शेडमध्ये नेले। मुलगा आरडाओरडा करू लागल्याने त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला अशी कबुली आरोपीने दिली आहे। दरम्यान 8 वर्षीय मुलाचा खून कोणत्या कारणातून झाला याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती। पोलिसांनी केलेल्या तपासातून यावर पडदा पडला असून खंडणीच्या मागणीसाठी खून केला असल्याचे उघडकीस आले आहे। लक्ष्मण बाबूराव देवासी वय वर्ष 8 हा मुलगा चिखली हरगुडे वस्ती या ठिकाणावरून 16 तारखेला बेपत्ता झाला होता। त्याच्यामध्ये किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला। त्याच दिवशी त्याची डेड बॉडी मिळून आलेली होती समोरच्या शेडमध्ये। डेड बॉडी मिळाल्यानंतर या गुन्ह्याला 302 हा खुनाचा सेक्शन लावून पोलिसांनी तपास केला। तपासामध्ये स्थानिक डीसीपी क्राईम ब्रँचचे डीसीपी चिखलीचे पोलीस निरीक्षक तसेच क्राईम ब्रँचच्या टीम्स यांनी अतिशय चांगलं काम करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। आणि याच्यामध्ये बपील अहमद रईस लष्कर 26 वर्ष वयाचा सिलचर इथला आरोपी जो त्याच बिल्डिंग परिसरामध्ये राहत होता त्याला अटक करण्यात आलेली आहे। या आरोपींनी या मुलाच्या सोबत ओळख निर्माण केलेली होती आणि त्या ओळखीचा फायदा घेऊन त्याला सोबत घेऊन तो गेला। रस्त्यामध्ये तो मुलगा पडलेला आणि त्याला जखम झाली। त्यांनी आरडाओरड केल्यावर बपील अहमद यांनी त्याला शेजारच्या शेडमध्ये नेऊन त्याचा खून केलेला आहे। तपासामध्ये बपील अहमद याला काही पैशाची आवश्यकता होती आणि त्यासाठी त्यांनी या मुलाचं किडनॅपिंग करून खून केलेला आहे असं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। अजून तपास सुरू आहे। क्राईम ब्रँच आणि स्थानिक पोलिसांनी अतिशय चमकदार कामगिरी करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे।